पण ना अजून सुद्धा मला कळत नाही की परीक्षकांच्या मनात नक्की काय आहे, कुठली जोडी जिंकणार आहे. मला अजून काहीच अंदाज येत नाही. जसं यांच्या मनातलं मला कळत नाही ना, तसंच लहान लहान मुलांच्या मनातलं पण आपल्याला काही कळत नाही की त्यांच्या मनात नक्की काय चाललेलं आहे. तर अशीच दोन लहान बाळं आता इथे येणार आहेत. बघूयात त्यांच्या मनात काय चाललंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी. छोटा बच्चा समझ के ना कोई आंख दिखाना रे, टिप टिप टप टप, टिप टिप टप टप, अकल का कच्चा समझ के ना हमको समझाना रे, टिप टिप टप टप, टिप टिप टप टप, भोली सूरत दिल के खोटे, नाम बड़े और दर्शन छोटे, दर्शन छोटे, तर तर तर, भोली सूरत दिल के खोटे, नाम बड़े और दर्शन छोटे, दर्शन छोटे, तर तर, टिप टिप टप टप, टिप टिप टप टप. दिसायला ती कशी पण दिसो गाई, मला माझी आई पाहिजे, जन्मदाती बाई पाहिजे, मला माझी आई पाहिजे, जन्मदाती आई पाहिजे. अरे ये गप, कधी जन्माला आली तू? मला एक दिवस झाला जन्मून. एका दिवसाची एवढी मोठी घोडी झाली तरी रडते तू. हा, काय झालं रडायला? मला माझी आई पाहिजे. एक बाई मला आणि काही बायांना ना घेऊन गेली आत आंघोळ करायला, आणि तिकडे मला टॉवेल समजून विसरून आली. सगळ्या बायांच्या गळ्यात ना बिल्ला आहे, ते ओळखता यावेत म्हणून. माझ्या गळ्यातला बिल्ला एका बायाने खेचून घेतला, चोरला. नाही ना, आता इथं भिल्ले लय चोरी करतात. हा? तुला माहितीये माझा पण भिल्ला चोरीला गेला होता. कुणी चोरला? 2 दिवसाचं एक चिमुरड होता हा? आणि मी आठवड्याचं बाळ ना, आता छोटा आहे म्हणून सोडून टाकला आपण. ए, मग तुझ्या गळ्यातला हा बिल्ला? दुसऱ्याचा ढापलाय. मग तुझी आई बदलणार सवय आहे मला. नाही, हा ज्या बाळाचा आहे ना त्या बाळाच्या आईकडे तुला नेणार. त्याची पण सवय आहे मला. हा? गेल्या आठवड्याभरात मी 5 आया बदलल्यात. 5? अरे रोज रात्री एका नवीन बाईच्या कुशीत असा झोपलेला असतो अंगठा चोखत. हे मग तुझी खरी आई कुठे? काय माहिती कुठं गेली. डिस्चार्ज घेऊन कुठल्या तरी मुलाला घेऊन गेली पण असेल. अय्या, मग तू आता काय करणार? काय करणार? हा? इकडे सांगतो. काय? ती समोरची गोरी गोरी बाई दिसते. हा, निमिती ताई. नाही नाही, त्यांच्या बाजूची. ए उका ताई. हा, तशी एक गोरी गोरी गोमटी गोमटी बाई 3 नंबर वॉर्ड मध्ये. तिला मी आई म्हणून सिलेक्ट केलंय. ती गोरी गोरी आणि तू अशा काळा काळा, तिच्या नवऱ्याला संशय आला तो. का? तिच्या नवऱ्याला संशय येणारच नाही. का? कारण तिचा नवरा भाऊ कदम आहे. फार फार तर ती बाई काय म्हणेल, यांच्यावर गेलाय हो पोरगा, कुटरम कुट कुट कुट. पण माझ्या गळ्यात बिल्ला नाहीये. म्हणजे मी अनाथ म्हणून वाढणार. आई तुझं लेकरू येडं ग पोकरू, रानात फिरतय, रस्ता चुकलय, सांग मी काय करू. नाही तू काय करू नको, मी तुझ्यासाठी एक बिल्ला चोरतो. हा, मला नको चोरलेला बिल्ला. हा? मला माझीच आई पाहिजे. ते एका दिवसातच मला खूप आवडायला लागली आहे. हो, आणि तुझे बाबा? बाबा म्हणजे? तुझ्या आईला ए? एक बाबा असतो, एक आई असते. ते दोघं असतात म्हणून आपण असतो. हा, अरे कालपासून ना 3-4 माणसं आली आणि मला बघून गेली, पण त्यातली माझा नेमका बाबा कोण मला कळलंच नाही. अरे मी सांगतो ना, त्यातला एक कोणीतरी माणूस लोकांकडनं पैसे घेऊन घेऊन हॉस्पिटलची बिलं भरत होता काय? हा, त्यातलं एक असं करत होता. त्याच्या बरोबर तुझी आई हिडीस पिडीस वागत होती काय? हो. आणि तुझ्याकडे बघताना त्याच्या डोळ्यामध्ये आपण खूप मोठा पराक्रम केलाय असे भाव होते काय? हो. तोच तुझा बाप. हॉस्पिटल मध्ये डॉक्टर नर्स कुठे गेले? संपले. अच्छा अच्छा, संपावर गेले. अरे संपावर नाही गेले, संपले सगळे. कसे? काय झालं माहिती आहे, त्यांनी ना पेशंट वरती इलाज केला, तो इलाज चुकला. पेशंटचे नातेवाईक भडकले. मग त्यांनी डॉक्टरांना मार मार मारला. सगळे डॉक्टर ऍडमिट झाले. त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी नर्स आल्या. नर्स, त्यांचा इलाज चुकला.
मग डॉक्टरचे नातेवाईक भडकले, त्यांनी नर्सला मारला, नर्स ऍडमिट झाल्या. मग नर्सवर इलाज करण्यासाठी वाटबाय, सफाई कामगार असे सगळे लोक आले, त्यांचा इलाज चुकला. त्यांचा पण चुकला. हा, मग नर्सचे नातेवाईक भडकले, त्यांनी वाटबाय बिटबायला दिलं गपागप, ते पण ऍडमिट झाले. असं अख्खं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. मग आता उपचार कोण करतोय? कोणी पण कोणावर पण उपचार करतय. काय? ऑपरेशन थिएटर मध्ये मी बघितलं तर हार्ट पेशंट आहेत ना, एकमेकांची बायपास करतायत. या कशी? अशी सुई घेतात, असा एक मिनिट, असा द्वारा वावतात, अशी गाठ मारली, काढली की घाप. असंच मग असं ऑपरेशन थिएटर मधनं आवाज आला. का? काय झालं, एका हार्ट पेशंटचं असं ऑपरेशन चालू होतं ना, तर त्याचं हार्ट असं खिडकीतून उडालं आणि असं बाहेर पडलं, गुबळू गुबळू गुबळू. हात पडल्यानंतर धप्पा कसा आवाज आला पाहिजे? अरे त्याचं हार्ट उडालं ना, तेव्हा त्याच्या काळजाचं पाणी झालं. त्या पाण्यात ते हार्ट बुडालं, गुबळू गुबळू गुबळू. मग तिकडे अशी पोरं खेळत होती ना, त्यांनी ते हार्ट घेतलं, फचाक 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 फचाक. हात कधी पण धक धक करने लगा, ओ मोरा जियरा डरने लगा, ए धक धक करने लगा, असं करतं धक धक. अरे त्याच्या काळजात अजून पाणी आहे, म्हणून तर फटाक 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 आवाज येतोय. मग ती पोरं अशी खेळणार ना, तेवढ्यात तो हार्ट पेशंट धावत आला, म्हटलं हट हट हट, असं पोरांना केलं. स्वतःचं हार्ट उचललं, असं पिळगाळलं, असं झटकलं, असं दोरीवर वाळत घातलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं आपलं हार्ट पंक्चर झालंय. मग त्याने गॅरेजवाल्याला बोलवलं. गॅरेजवाला? पंक्चर कोण काढतो? गॅरेजवाला. हा, मग गॅरेजवाला आला, त्याने असं हार्ट घेतलं, असं धरलं, टाकलं, हात इसमें क्या आहे असं मारलं, घेतलं आणि मग हवा भरली त्याच्यात, अशी गाठ मारली, घुसवलं की मग धक धक करायला ते लागलं. हा आल्यापासून जाम फेकतोय फेकाड्या, त्याला माहित नाही मी कोण, मी दाखवते आता. हे एकदम फालतू ऑपरेशन आहे, हे एकदम एवढं धकधकचं फालतू ऑपरेशन आहे. मी एकदम सॉलिड डेंजर ऑपरेशन बघून आले आता मी आयवॉर्ड मधून. कुठल्या अवॉर्ड फंक्शनला गेली होती? आयवॉर्ड फंक्शन म्हणजे डोळ्याच्या वॉर्ड मधून मोतीबिंदूचं ऑपरेशन. मोतीबिंदूचं? ते नाही रे, मोती बिंदू आहे ना. अच्छा अच्छा, मोतीबिंदू असा तुझा जॉक आहे. तुम्ही माहितीये काय केलं? तिने सगळ्यांच्या डोळ्यातले मोतीबिंदू असे काढले, डोळ्यात गोवले आणि त्याची मोत्याची माळ करून घालून आता सगळ्या हॉस्पिटलमध्ये फिरतीये. माहितीये काय ते काय फेकते तू? फेकायला पण लिमिट आहे. का तुझ्या हार्टचं पंक्चर निघू शकतं, तर माझ्या मोतीबिंदूची मोत्याची माळ नाही होऊ शकत. पकडलं तू, आपल्याला पकडलं. आजपासून माझ्या बरोबर सिद्ध राहायच्या. तुला माहित नाही आपण कोणाची पोगी आहे. कोणाची पोरगी आहेस तू? सतीश तारे. हल्ला, डोळ्यासमोर भाऊ तारे उभे राहिले. काय? बहुत तारे उभे राहिले. हे मगाशी मी तुला टेप लावली. आपण भाऊ कदमचा खरा पोरगा आहे. तरीच आपलं ट्युनिंग इतकं सॉलिड आहे. हे आपलं ट्युनिंग बापजादापासून सॉलिड आहे रे. आपण एक काम करूया, फुबाई फुच्या 20व्या पर्वात ना जोडी म्हणून काम करूया. चल चल, स्किटची तयारी आतापासूनच. तिकडे जा. रमेश, कुठल्याही स्किटची सुरुवात आहे ना, रमेश सुरुवात आणि सुरेशनीच करायची. चाल, मला ना या स्किटचा एक सॉलिड एंड सुचलाय. एंड सुचलाय तुला? एकदम भारी एंड. तू ऐकशील ना, तर अशी गड्डापड्डा लोळशील अशी. एकदम काय घडतं माहितीये शेवटी? 1 2 3 4 टा डा 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 डा. बघूयात आमच्या काकांना कसं वाटलंय. मग ताऱ्यांचा आणि भाऊंचा जो काय आदर्श तुम्ही घेतला आहे, रमेश सुरेश वाला, तो अगदी बघण्यासारखा होता. एनर्जी जाम सॉलिड होती तुमची. तर आपण आता विचारूया आपल्या परीक्षकांना, त्यांना कसा वाटलाय तुमचा परफॉर्मन्स. तुम्ही दोघेही दिसताय खूप गोड. म्हणजे तू डायपर मध्ये तर मजा केली तुम्ही दोघांनी. ऑल द बेस्ट. रेणुकाजी, दोघेही खूप गोड दिसतायत. जर तुम्हाला तुमची आई सापडली नाही तर मी घरी न्यायला तयार आहे. आणि पहिल्यांदाच मला वाटतं फुबाईफूच्या मंचावर किंवा कुठल्याही मंचावर बाळांची बतावणी तुम्ही जी सादर केलीत ती अप्रतिम होती.
तर आपण आता विचारूया अप्रतिम असे ऍक्टर ज्यांच्याकडे टायमिंगचा सेन्स अप्रतिम आहे. अनेक वर्ष आज ते विविध भूमिकांमध्ये आपल्याला दिसलेले आहेत. जे माझे अत्यंत आवडते असे अभिनेते आहेत सुनील तावडे. तर त्यांना विचारूया आजचा परफॉर्मन्स म्हणजे या दोघांच्या बालांचा परफॉर्मन्स त्यांना कसा वाटलाय. छान परफॉर्मन्स केला. म्हणजे बाळ अशी वाटली आम्हाला. म्हणजे खरोखरच कुठेही त्या जनरली काय होतं की लहान मुलांचा अभिनय करताना मी थोडंसं ओव्हर होण्याची शक्यता असते. तसं दोघांकडूनही झालं नाही. छान प्रकारे बेरिंग सांभाळलं. खूप छान परफॉर्मन्स केला तुम्ही. थँक्यू. रिझल्ट साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जोरदार टाळ्या.